राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। पोर्टेबल मशीनच्या आधारे कारमध्येच व्हायचे गर्भलिंग निदान। तोतया डॉक्टरसह तिघांना अटक। गर्भपात करणाऱ्या श्रीरामपूरच्या प्रसिद्ध डॉक्टरची पोलीस चौकशी सुरू। गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे मोठे रॅकेट श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उघडकीस आणले। राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे नेवासा तालुक्यातील डॉक्टर भंगे यांच्यासह त्याचा एजंट व गर्भलिंग निदानासाठी आलेल्या महिलांचे पती अशा 9 जणांना अटक केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी याच प्रकरणातील आणखी तिघांना अटक केली आहे। त्यात राहाता तालुक्यातील एका तोतया डॉक्टरचा समावेश आहे। संबंधित डॉक्टर मोबाईलशी जोडल्या जाणाऱ्या पोर्टेबल म्हणजेच अगदी मोबाईल एवढ्या मशीनच्या आधारे गर्भलिंग निदान करायचा। कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून दवाखान्याऐवजी एखाद्याच्या घरी किंवा कारमध्येच हे गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालायचे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात सुमारे 12 ते 15 महिलांचे गर्भलिंग निदान केले जायचे। एका महिलेकडून त्यासाठी 15,000 रुपये घेण्यात येत होते। त्यातील 5,000 रुपये महिला शोधून आणणाऱ्या एजंटला मिळायचे, तर 10,000 रुपये संबंधित तोतया डॉक्टर त्याची फी म्हणून ठेवून घ्यायचा। संतापजनक बाब म्हणजे त्यातील बहुतेक महिलांकडे या तोतया डॉक्टरने गर्भलिंग निदान करण्यासाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं समोर येत आहे। पोलीस त्या अंगाने देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत। गर्भलिंग निदान केलेल्या महिलांनी मुलीचा गर्भपात केल्याचं समोर आले असून त्यातील एका महिलेने श्रीरामपूर येथील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला। संबंधित डॉक्टरने पोलिसांसमोर कबुली दिली असून त्याची आणखी चौकशी सुरू आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी भरत थोरात व योगेश कडसकर, श्रीरामपूर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।